हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी या आजाराचं निदान. या आजारामुळे सलग 2 मिनिटंही बोलता येत नसल्याचं धनंजय मुंडेंनी ट्विट करत दिली माहिती. फडणवीस आणि माझ्यात कोल्ड वॉर नाही, आम्ही टीम म्हणून काम करतो, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक प्रकल्प रडारवर. जालन्यातील 900 कोटींचा गृहनिर्माण प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात, माहिती घेऊन बोलणार, शिंदेंची प्रतिक्रिया. पुण्यातील मोक्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह. 400 कोटींची जागा केवळ 70 कोटींमध्ये खासगी व्यावसायिकाला आंदण दिल्याचा भाजपचा आरोप. निर्णयाला स्थगिती देण्यासाठी हालचालींना वेग. कागदपत्र फेरफार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. कोकाटेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर. डोंबिवलीमधील अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची भेट. सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी सरकार असल्याचं खासदारांचं आश्वासन. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या बाहेर 2 गटात तुफान हाणामारी. घरगुती वादातून हाणामारी झाल्याची माहिती. कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये चाकू हल्ला. 19 वर्षीय तरुणाचा 3 प्रवाशांवर चाकूने वार. धक्का लागल्याच्या कारणातून चाकू हल्ला केल्याची माहिती. अमरावतीत अल्पवयीन तरुणीवर रिद्धपूर इथे मठात अत्याचार. अत्याचारातून तरुणी 8 महिन्यांची गर्भवती. अत्याचार प्रकरणात 4था आरोपी निघाला सख्खा मामा.